स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. येस. कसे आहात सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करायचे आहेत. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मी आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. कालचं सेशन आपलं होऊ शकलं नाही कारण इथे वायफाय चं कनेक्शन ऑफ झालेलं आणि पावसामुळे लाईन पण नव्हती. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. येस. आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग घ्यायचं आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड कशा पद्धतीने आपल्या मदतीला धावून येत असतं. बरोबर. मग मला आज सबकॉन्शियस माइंडला परत एकदा थोडक्यात समजून घ्यायचं आहे की सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय. सबकॉन्शियस माइंड माझ्या मदतीला कशा पद्धतीने येणार आहे आणि सबकॉन्शियस माइंडला मी ट्रेनिंग देऊन म्हणजेच माझ्या अवचेतन मनाला मी ट्रेनिंग देऊन माझ्या आनंदाचा जो मार्ग आहे तो मला कशा पद्धतीने भेटणार आहे. सुरू करूया आजच्या सेशनला. कसे आहात सगळे? एकदा दोन्ही हात ओपन करा आणि म्हणा, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. दोन्ही हात हृदयावर ठेवा. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. येस. पुढे जाऊया आपण. आपण सबकॉन्शियस माइंड बघितला. आपल्या मेंदूचा जे आपण डिव्हिजन करतो, एक कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजेच काय, जे आपल्या शॉर्ट टर्म मेमरी जिथे सेव्ह केली जाते. जसं की आता आपण इथे बसलो आहे, हे कॉन्शियसली बसलो आहे आणि आपण जे बसलो असताना आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार सुरू असतात. ते कुठे सुरू आहे की आपल्याला हे सेशन झाल्यानंतर दुसरं काम करायचं आहे, रात्री बाहेर जायचं आहे, पाऊस येणार आहे. हे काय विचार सुरू असतात, हे विचारांचं चक्र जिथे चालू असते त्याला आपण काय म्हणतो, आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतो. मग मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेला किती पर्सेंट कारणीभूत असतं? 90% कारणीभूत असतं. म्हणजे जसं आपल्याला समुद्राचा तळ गाठता येत नाही, तसं आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडची खोली ठरवू शकत नाही. सबकॉन्शियस माइंडची जे काही सबकॉन्शियस माइंड मध्ये चाललेलं आहे त्या घटना आपण ठरवू शकत नाही. पण आपण आपल्याप्रमाणे याला ट्रेनिंग मात्र देऊ शकतो. काय करू शकतो? याला ट्रेनिंग देण्याच्या काही मेथड्स आहे, याला आपण ट्रेनिंग देऊ शकतो. सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय स्टोअर केलेलं असतं? आपल्या भावना तिथे असतात. आपण कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो, काय काय आपल्यासोबत घडलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आपले संस्कार जे लहानपणापासून आपल्यामध्ये रुजवण्यात आलेले आहे, ते संस्कार आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर्स असतात. त्यानंतर आपण आपल्या स्वतःबद्दल काय काय विचार करतो हे देखील आपलं सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर केलेलं असतं. जेव्हा आपल्याला मांजर दिसली आणि आपण काय करतो, थोडा वेळ थांबतो. मांजरीने रस्ता अडवला तर हे कुठे आहे ही बिलीफ सिस्टीम की नाही, मांजर आडवी गेली तर तुम्ही थांबायचं आहे, रस्ता क्रॉस करायचा नाही, ही बिलीफ सिस्टीम आहे. ही अंधश्रद्धा असून देखील आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय झालेली आहे, ती स्टोअर झालेली आहे. आपल्याला चटका लागला, आपण काय करतो, हळूच हात बाजूला घेतो. हे कुठे स्टोअर झालंय? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झालंय. नंतर आपल्याला कुत्रा दिसला तर आपण घाबरतो आणि आपला रस्ता चेंज करतो. साप दिसला की तरी आपली तशाच पद्धतीने रिॲक्शन होते. ह्या सगळ्या कुठे आहे? माझ्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर झालेल्या सगळ्या घटना किंवा आपली बिलीफ सिस्टीम म्हणता येईल, काही आपल्या भावना म्हणता येईल. ते सगळं प्रोग्रामिंग कुठे झालेलं असतं? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. माझ्या जीवनात घडलेल्या घटना किंवा घडणाऱ्या घटना ह्या सबकॉन्शियस माइंड वरती जास्त पद्धतीने, म्हणजेच 90% सबकॉन्शियस माइंड आपल्याला कार्य करतो आणि 10% कॉन्शियस माइंड, 5 ते 10% हा कॉन्शियसली आपण काम करत असतो. मग सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याच्या काही मेथड्स आहेत. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि आनंद याला काय करतो, एकमेकांसोबत जोडून कशा पद्धतीने आपण आपलं संपूर्ण ज्या काही इच्छा आपण लिहिलं, आपला पर्पज लिहिलाय पहिल्या दिवशी, तो अचीव करू शकू. जाणून घ्यायला आवडेल का तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करायचे आहेत.
येस. राखी मॅडम, शुभांगी मॅडम, आपल्या खिडक्या बंद असतील तर कसं समजणार आहे आपण एनर्जीच्या सेशन मध्ये बसलो आहोत की नाही? मग आज आपल्याला शिकताना की सबकॉन्शियस माइंड शिकायचं आहे, आपली एनर्जी शिकायची आहे, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, तर आपल्याला इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, आपण कम्युनिकेट करणं इथे गरजेचं आहे. येस, व्हेरी गुड नम्रता मॅडम, व्हेरी गुड, वेलकम. सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. येस. मग आता सबकॉन्शियस माइंडला जे ट्रेनिंग द्यायचं आहे त्यात 3 मेथड्स आहेत, त्या आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊ. द वे टू ट्रेन सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड काय आहे? राजा आहे. मग राजाला ट्रेनिंग द्यायचं आहे तर राजाला काय करावं लागेल? सगळ्या तिथे ठिकाणी, युद्धाच्या ठिकाणी राजा उभा राहणार आहे आणि हा युद्ध जिंकून देण्यासाठी कारणीभूत ठरणार. मग मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन अशा 3 मेथड्सनी आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही हात ओपन करा आणि स्वतःला सांगा, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. ही काय मेथड झाली आहे? आपण स्वतःला स्वतःबद्दल बोललेलं एक सुंदर वाक्य, एक सुंदर पॉझिटिव्ह गोष्ट आपण स्वतःला स्वतःबद्दल बोलली होती. यांनी काय झालं? आपण सबकॉन्शियस माइंडला काय सांगितलं? मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे आणि एकदम जबरदस्त आहे, माझ्यासारखी दुसरी कोणीच नाही. हे कोणी सांगितलं? हे मी माझ्या स्वतःला दिलेलं एक प्रकारचं ट्रेनिंग आहे. त्यानंतर मी ब्रह्मांडाकडे काय पाठवलं की हे ब्रह्मांडा, खूप सारा धन्यवाद तुझं, मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या तू सगळ्या मला दिलेल्या आहे. हे काय झालं? हे पण अफर्मेशन झालं. तुम्हाला अफर्मेशनची पॉवर जाणून घ्यायला आवडेल का? की आपले अफर्मेशन काय पद्धतीने काम करतात? आवडेल सगळ्यांना? सगळ्यांनी येस टाका, चॅट बॉक्स मध्ये एक्स टाका. ऍक्टिव्ह आहात का सगळे? सगळ्यांचे श्वास चालू आहेत का? येस. श्वास सुरू आहे तुमचे? नक्की श्वास चालू आहेत का? इथे प्रेझेंट आहात सगळे? येस. मग श्वास सुरू असल्यावरती आपल्याला इंटरॅक्शन करून बोलायचं आहे. रेकीच्या सेशन मध्ये आपण इथे आलेलो आहे. इथे आपण एकमेकांशी संवाद साधायला आलो आहे. आपले आपल्या जे प्रॉब्लेम्स आहे, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, मनी रिलेटेड म्हणजे वेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम, करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि काही रिलेशनशिपचे इश्यू असतील, ते आपल्याला काय करायचे आहे? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जाच्या साह्याने, दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने सॉल्व्ह करायचे आहे. येस. बर, ठीक आहे. मग आपल्याला ट्रेनिंग देताना काय करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण अफर्मेशनच्या साह्याने आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकतो हे समजून घेणार. अफर्मेशनचा एक्सपेरिमेंट. हे पाणी कसं दिसतंय मला सांगा? हे पाणी कसं दिसतंय? सगळ्यांना पाणी दिसतंय? गढूळ आहे का पाणी? येस ऑर नो? बोलता नाही येत आहे? मी अनम्यूट करते, ऑप्शन देते तुम्हाला. मला सांगा, मी जे दाखवलेली स्क्रीन होती त्यामधलं पाणी गढूळ होतं का? येस, होतं गढूळ. बरोबर. आणि मग मी जर म्हणेल की आपण जे घरामध्ये पाणी पितो आहे ते हेच पाणी आहे, तुम्ही म्हणाल का बरं मॅडम, आमच्याकडे फिल्टर बसवलेला आहे, आम्ही तर फार शुद्ध पाणी पितो आहे, तुरटी फिरवतो आहे, तरी सुद्धा काय होतंय माहितीये? आपण ह्याच पद्धतीने गढूळ पाणी पितोय. का बरं पितो आहे? कारण आपल्या घरात असंख्य वादविवाद होतात, असंख्य चर्चा होतात, नको ते नकारात्मक बोलल्या जातं, नकारात्मक एनर्जी आपल्या आजूबाजूला, आपण स्वतः आपल्या फॅमिलीच्या मार्फत किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मार्फत जे सगळ्या गोष्टी बोलल्या जातात त्या सगळ्या व्हायब्रेशन आपलं पाणी ऐकत असतो. काय बोलली मी? ह्या सगळ्या व्हायब्रेशन आपलं पाणी ऐकत असतो, आपलं शरीर ऐकत असतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये हार्मोन जनरेट होतो. जेव्हा नकारात्मकतेकडे जातो आपण, निगेटिव्ह हार्मोन्स तिथे सिक्रेट व्हायला लागतात आणि मग आपली स्ट्रेस लेवल वाढते. मग आपल्याला एन्झायटी व्हायला लागते, घाबरल्यासारखं होते, दम लागल्यासारखं होतं. मग मला कुठेतरी डिप्रेशन, बीपी, शुगरचे प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतात. कशामुळे होत आहे हे? कशामुळे होत आहे? कारण मी माझे व्हायब्रेशन्स कसे केले? निगेटिव्ह केले. माझ्याही शरीरामध्ये 71% पाणी भरलेलं आहे.
या पृथ्वी तलावावरती पण पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात आहे. तशाच माझ्याही घरामध्ये पाण्याचे व्हायब्रेशन्स आहे, पाणी आहे. मग मी जे नकारात्मक बोलणार आहे ते कुठपर्यंत जाते आहे, त्या पाण्यापर्यंत पोचत आहे. आणि पाण्यापर्यंत बोलल्यावर वास्तू देवता काय म्हणते, वास्तू तथास्तू म्हणते. हे नकारात्मक व्हायब्रेशन पाण्यापर्यंत पोचतात. मग डॉक्टर मासुरी इमाटो हे जपानचे एक प्रोफेसर होते. त्यांनी वॉटरला काही एक्सपेरिमेंट केला. काय केलं, पाण्यावरती काही प्रयोग केले आणि पाण्याला वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स त्यांनी दिले. पाण्याला वेगवेगळे शब्द त्यांनी वापरले. काही पाण्याला त्यांनी थँक्यूचे अफर्मेशन्स दिले. काय केलं, पाण्याचा 3 ते 6 बॉटलमध्ये त्यांनी पाणी भरलं आणि प्रत्येकाला वेगवेगळे काय दिले, अफर्मेशन दिले. एकाला थँक्यू म्हटलं, एकाला ग्रॅटिट्यूडचे अफर्मेशन दिले, कृतज्ञता व्यक्त केली. एकाला तू मला माझा दुश्मन आहे, तुझ्यामुळे मला खूप त्रास होतो आहे, तू खूप बदमाश आहे, अशा पद्धतीने अफर्मेशन त्यांनी पाण्याला दिले होते. मग हे पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर डॉक्टर मासुरी इमाटोंनी असे वेगवेगळे प्रयोग पाण्यासाठी केले. मग ज्या पाण्याला त्यांनी थँक्यू म्हटलं होतं त्या पाण्यामध्ये ह्या पद्धतीने सुंदर स्टार जनरेट झाले होते. स्क्रीनवर दिसतंय प्रत्येकाला. या पद्धतीने सुंदर स्टार जनरेट झाले होते. त्या हे कशामध्ये, मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा आपण पाण्याचे क्रिस्टल्स बघितले तर ह्या सुंदर क्रिस्टल तिथे पाण्याचे त्यांना दिसून आले होते. डॉक्टर मसुरी इमाटोंनी ज्या प्राण्याला थँक्यू व्हायब्रेशन कशाचे दिले होते, ग्रॅटिट्यूड आणि प्रेमाचे व्हायब्रेशन. तू खूप चांगला आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण लहान मुलांना म्हणतो ना, चिडचिड्या आवाजात त्यांच्याशी बोललं, ते बोलतात का आपल्याशी नीट? नाही वागत. आणि जेव्हा आपण त्यांना एखादी गोष्ट प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपलं इझिली ऐकतात. त्याच पद्धतीने त्यांनी पाण्यावरती प्रयोग केला होता. मग पाण्यावर प्रयोग करून त्यांनी एका पाण्याला काय म्हटलं होतं, मला तुझा खूप तिरस्कार येतोय, यू डिस्टिंग मी, अशा पद्धतीने जेव्हा अफर्मेशन दिलं त्या पाण्याचं काय झालंय, गढूळ पाण्यात रूपांतर झालेलं. हे सगळे प्रयोग त्यांनी त्यांच्या काही पुस्तकांमध्ये सिद्ध केलेले आहे. नंतर डिफरंट अफर्मेशनच्या साह्याने, म्हणजे प्रार्थना जेव्हा आपण साधना करतो, साधनेमध्ये जेव्हा आपण पाणी जे चार्ज करतो, पाणीतलं साधनेच्या आधीचं पाणी आणि साधना झाल्यानंतरचं पाणी, त्या पाण्यावरती पण त्यांनी काय केले होते, अफर्मेशन दिले होते. या पाण्याला त्यांनी म्हटलं होतं आय किल यू. या पाण्याला म्हटलं होतं की या वेगवेगळे म्हणजे काय, प्रेमाचे अफर्मेशन, साधनेचे अफर्मेशन, शांतीचे अफर्मेशन, अशा पद्धतीने त्यांनी पाण्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केलेले आहेत. त्यांचे काही पुस्तकं देखील प्रसिद्धीला आहे. हे आपल्याला पाण्याचं अफर्मेशन झालं. त्याच पद्धतीने डॉक्टर मसुरी इमाटोंनी जशा पद्धतीने अफर्मेशन पाण्यावरती ट्राय केले त्याच पद्धतीने त्यांनी अफर्मेशन कशाला दिले होते, त्यांनी भाताला पण अफर्मेशन दिले. त्यांच्या नावाचं वेगवेगळे 2 प्रकारचे वॉटर एक्सपेरिमेंट मध्ये द हिडन मेसेज या नावाने त्यांचं पुस्तक आहे, इन वॉटर, द हिडन मेसेज इन वॉटर आणि द मिरॅकल ऑफ वॉटर, हे त्यांचे 2 पुस्तकं फार फेमस आहेत. आणि त्यांनी त्याच पद्धतीने काय केलं होतं, भातावरती पण प्रयोग केला होता. आपला जो घरचा भात असतो त्या भातावरती त्यांनी काय केलं होतं, भात 3 बरण्यांमध्ये भरला आणि 3 बरण्यांमध्ये भात भरून त्यांनी काय केलं, एका बरणीला त्यांनी सांगितलं की माझं तू खूप चांगला आहे, तू खूप चांगला आहे. एका बरणीला त्यांनी अफर्मेशन काहीच दिलं नाही, न्यूट्रल अफर्मेशन तसंच्या तसं. आणि तिसऱ्या बरणीला त्यांनी काय प्रयोगात वापरलं, त्यांनी मला काय सांगितलं, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, अशा पद्धतीने त्यांनी भातावरचा प्रयोग केलेला आहे. मग या भाताच्या प्रयोगामध्ये त्यांना काय दिसलंय की जेव्हा त्यांनी हा भाताचा प्रयोग केला तेव्हा ज्या भाताला त्यांनी खूप निगेटिव्ह अफर्मेशन दिले होते, खूप निगेटिव्ह व्हायब्रेशन त्या भातापर्यंत पोहोचवले होते, तो भात लवकर सडायला लागला. पहिल्या नंबरला कोणता भात चढला, ज्याला अफर्मेशन दिलं गेलं होतं आय हेट यूचं. दुसऱ्या नंबरला भात कोणता चढला, ज्याला न्यूट्रल ठेवलं होतं. आणि जास्त वेळ टिकणारा भात कोणता होता, तो म्हणजे ज्या भाताला त्यांनी आय लव्ह यू चे अफर्मेशन दिले होते, ज्याला प्रेमाचे अफर्मेशन दिले होते, तो भात काय झाला होता, जास्त वेळ टिकला होता. दिसतंय, हे डॉक्टर मसुरी इमाटो आहेत आणि हे त्यांचे डिफरंट भातावरचे केलेले प्रयोग.
हे तुम्हाला गुगल सर्च केल्यावरती पण आढळतील की डॉक्टर मसुरींनी फक्त आणि फक्त अफर्मेशनच्या साह्याने वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. बघा आपल्याला इमेज मध्ये पण दिसत आहे की ज्याला प्रेमाची ऊर्जा दिली त्यांनी त्याला भात सडलेला नाहीये, जास्त सडलेला नाही, मग नथिंग आहे तो कमी सडलेला आहे, आणि आय हेट यूच्या भातामध्ये बुरशी लागलेली आहे, हे असं आढळून येतं. त्याच पद्धतीने आपल्या घरात वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं बरेच वेळा काय होतं, झाडं सुकलेले असतात आणि आपण त्यांना प्रेमाने त्यांच्या वरनं हात फिरवला, एखाद्या प्रेमाने त्यांना पाणी घातलं तर ते झाड दिवसेंदिवस ग्रो करायला लागतं. या अफर्मेशनचा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघू शकता. तुम्ही तुमच्या घरी असणाऱ्या झाडांवर ज्याची वाढ होत नसेल किंवा जे झाड तुम्हाला असं पद्धतीने जर पॉझिटिव्ह एनर्जी बघायची असेल, तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे हे तुम्हाला टेस्ट करायचं असेल, तर नक्कीच हा अफर्मेशनचा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी करून बघायचा आहे. आपल्या घरच्या झाडांवर तुम्ही करू शकता. तुम्ही ही ऊर्जा पाण्यावरती पण करू शकता. आपल्या पाण्याला आपल्या हातात घ्यायचं, आपण जे पाणी पितो आहे त्याला म्हणायचं आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि हे पाणी ग्रहण करून मला खूप सारी ऊर्जा मिळणार आहे. हे पाणी ग्रहण करून मी निरोगी राहणार आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होणार आहे. हा प्रयोग तुम्ही सलग 21 दिवस करा. तुमच्या मधल्या ऊर्जा तुम्हाला वाढलेल्या आढळतील. काय बोलली मी? सलग 21 दिवसांच्या प्रयोगाने तुम्हाला तुमच्या ऊर्जा वाढलेल्या आढळणार आहे. हा डॉक्टर मसुरी इमाटोंनी सांगितलेला वॉटर एक्सपेरिमेंट होता आणि अफर्मेशनच्या साह्याने आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग कसं द्यायचं हे सुंदर त्यांचं एक्झाम्पल होतं. अजून एक एक्झाम्पल मी सांगते. जेव्हा माझी जाऊ शिवबा जे लहान होते त्यांना काय म्हणत होत्या नम्रता मॅडम? उत्तर द्यायचंय प्रत्येकाने ज्यांना शक्य असेल. माझी जाऊ काय म्हणायच्या शिवाजी महाराजांना? राजे म्हणायच्या. राजा म्हणायच्या, बरोबर. लहानपणापासून त्या काय म्हणायच्या? त्यांना राजे. जेव्हा ते म्हणायचे होते, लहान होते, तेव्हा त्यांना काय म्हटलं जात होतं? राजे म्हटलं जात होतं. कोणी त्यांना बाळराजे म्हणायचे, बरोबर. कोणी त्यांना शिवबा राजे म्हणत होते. मग माझी जाऊंनी काय केलं होतं? सबकॉन्शियस माइंडला त्यांच्या ट्रेन केलं होतं. कशासाठी? राजा बनण्यासाठी. जेव्हा शिवबा लहान होते तेव्हा त्यांना माझी जाऊ बाळराजे, राजे या नावाने संबोधत होत्या. आणि आपण आपल्या मुलांना काय म्हणतो? पिंटू, चिंटू, सोनू, मोनू, गोलू. मग कसे काय आपल्या घरात शिवाजी महाराज घडणार? बरोबर ना? आपल्या घरात जर शिवाजी महाराज घडवण्याची प्रत्येकाची इच्छा आहे तर मुलांना तशाच पद्धतीने तुम्ही अफर्मेशनच्या साह्याने ट्रेन करू शकता आणि त्यांचं कर्तृत्व दिसणार. या सगळ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचं आत्ता शिवाजी महाराजांसारखं युद्ध लढायला नाही जायचं असून त्यांना त्यांचं कर्तृत्व, त्यांचं अस्तित्व निर्माण करायला तुम्ही त्यांना प्रवृत्त करू शकता, फक्त आणि फक्त अफर्मेशनच्या साह्याने त्यांचा कॉन्फिडन्स लेवल तुम्ही वाढवू शकता. मग मला माझे जे वाक्य आहे ते काय करायचे आहेत? अफर्मेशनच्या साह्याने आपल्याला स्वतःला, माझ्या सबकॉन्शियस माइंडला चेंज करायचं आहे. तिथे माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे. मग हे ट्रेनिंग मी कशा पद्धतीने देऊ शकते? मग प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याबद्दल असणारे पॉझिटिव्ह विचार जे आपण पहिल्या दिवशी सेशन मध्ये लिहिले होते. पहिल्या दिवशीच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय पाहिजे याच्यावर तुम्ही फोकस करा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याच्यावर तुम्ही लिहा, सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि त्या लिहिताना काय करायचंय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये लिहायचं. मग आता अफर्मेशनचंही त्याच पद्धतीने आहे. जे अफर्मेशन तुम्हाला खूप पाहिजे आहेत त्या गोष्टी कशा लिहायच्या? पूर्ण वर्तमान काळात लिहायच्या. अफर्मेशन लिहिताना तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या येलो कलरच्या पेजेसवर रेड पेननी लिहायचे. येलो कलरची पेजेसची डायरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये रेड पेननी आपण अफर्मेशन लिहिणार आहोत. जर तुमच्याकडे येलो कलरची डायरी नसेल तर तुम्ही ब्लू कलरच्या पेननी लिहिलं तरीही चालेल. काय बोलते मी? जर तुमच्याकडे डायरी नसेल तर अफर्मेशन लिहायला स्टार्ट करा. सुरुवात करणं महत्वाचं आहे. कळतंय? एक तुमची छोटीशी सुरुवात
तुम्हाला कुठपर्यंत नेऊन ठेवू शकते. फक्त सुरुवात करणं महत्वाचं आहे, पाऊल उचलणं महत्वाचं आहे. मग अजून एक अफर्मेशनचा आपण वापर या पद्धतीने करू शकतो, की आपण जे अफर्मेशन लिहिलेले आहेत, म्हणजे जे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्या सगळ्या इच्छा लिहिलेल्या आहेत, त्या आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो. रेकॉर्ड कसे करायचे? मी स्वस्थ आहे, मी भाग्यशाली आहे, मी कृपाशाली आहे, माझ्यावर ईश्वराची असीम कृपा आहे. त्यानंतर ईश्वर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आहे आणि मी परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य मला प्राप्त झालेलं आहे. माझ्याकडे प्रचुर मात्रामध्ये धन प्राप्ती होते आहे. म्हणजे मला ज्या गरजा आहेत त्या सर्व गरजा ईश्वर कृपेने पूर्ण होत आहे. मी गाडी घेतलेली आहे, मी घर घेतलेलं आहे, मला इथे इथे नोकरी या कंपनी या पैशाची नोकरी लागलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही अफर्मेशन लिहायचे आहेत. ठीक आहे. हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून ठेवू शकता. तुमच्या आवाजामध्ये तुम्हाला अफर्मेशन रेकॉर्ड करून घ्यायचे आहे. ते उठल्यानंतर तुम्हाला ऐकायचे आहेत. जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा तुम्ही ऐका. रात्री झोपताना तुम्हाला ऐकायचे असेल. दिवसभरातून तुम्ही कितीही वेळा तुमच्या आवाजातले अफर्मेशन ऐकू शकता. यानी काय होईल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग सुरुवात होईल. ट्रेनिंगची तिथे सुरुवात होणार आणि सबकॉन्शियस माइंड त्याच त्याच पद्धतीने तुम्हाला गोष्टी समोर येत जातील. त्याच त्याच पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये सर्व प्रकारच्या घटना तिथे घडत जाणार आहे. कळलंय अफर्मेशनचं महत्व? इथे कोणाला प्रश्न आहे? अफर्मेशन कशा पद्धतीने लिहायच्या किंवा रेकॉर्ड करायच्या याबद्दल कोणाला काही शंका आहेत का? यश, मनीषा मॅडम, तुम्ही विचारू शकता की अजून तुम्हाला अफर्मेशन बद्दल जाणून घ्यायचं असेल. येस येस, विद्या मॅडम, ऋषी सर, कोणाला अजून अफर्मेशन कशा पद्धतीने लिहायचे आहे क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. मग आता अफर्मेशन हा एक पार्ट झाला जो मला सबकॉन्शियस माइंडच्या ट्रेनिंग मध्ये मदत करणार. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे माझं व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? जशा पद्धतीने आपण अफर्मेशन लिहिलं त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळे बंद करून त्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहे असं व्हिज्युअलाइज करायचं. जसं मी अफर्मेशन लिहिलं असेल की मी जी XYZ गाडी माझी आवडतीची व्हाईट कलरची गाडी घेतलेली आहे असं जर मी लिहिलं असेल तर मी डोळे हलकं बंद करेल आणि मी तो दिवस आठवेल की ज्या दिवशी मी ती गाडी घेतलेली आहे. मी दिवस काय असेल माझे डोळे बंद करून मी व्हिज्युअलाइज करेल की मी शोरूम मध्ये गेलेली आहे. शोरूम मध्ये मी व्हाईट कलरची, फॉर एक्झाम्पल ऍक्टिवा, मी व्हाईट कलरची ऍक्टिवा घेतलेली आहे. त्या ऍक्टिवाच्या मस्तपैकी मी पूजा करते आहे आणि ती व्हाईट कलरची ऍक्टिवा घेऊन मी माझ्या घरी आलेली आहे. हे काय झालंय? डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करणं. तुम्ही कुठल्याही गाडीचं याच पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करू शकता. डोळे हलके बंद करायचे आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, तुम्ही त्या घेतलेल्या आहेत, त्या बघायच्या आहेत. याला काय म्हणतात? व्हिज्युअलायझेशन म्हणतात. आपण एक्झाम्पल बघूया व्हिज्युअलायझेशन अजून. हे वाक्य मला कोण वाचून दाखवेल? येस, सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. वाक्य काय आहे? सफेद हाथी दिमाग में सफेद नहीं दिमाग में सोचना है. नहीं सोचना है. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. है. बरोबर. येस. मग आता हत्ती कोणाकोणाला आठवला? कोणी कोणी हत्तीचा विचार केला? जेव्हा आपण असं वाक्य वाचलं की सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, तेव्हा काय वाटलं?
कोणाकोणाला असं जाणवलं की आपण हत्तीच्या बद्दल विचार करतो आहे? कोणालाच नाही जाणवलं हत्ती? राजेंद्र सरांना जाणवला जेव्हा आपण बोललो की सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, नहीं सोचना है, नहीं सोचना है. वाक्य काय होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. मग आपल्याला काय जाणवलं की आपण हत्ती सफेद हाती नाही पाहिला, बरोबर, पण हत्तीचा विचार मात्र आला. हत्तीचा मात्र विचार आला, राईट. जेव्हा आपण बोलतो की अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजे, नाही घडल्या पाहिजे, नाही घडल्या पाहिजे, त्या गोष्टी समोर येतात का? हा मनीषा मॅडम, येतात का? असं होतं का बऱ्याच वेळा आपण नकारात्मक बोलतो आणि मग त्या गोष्टी होतात, किंवा आपण खूप जरा विज्युअलाइज, अरे बापरे त्याचा फोन आला पाहिजे होता, ती व्यक्ती, यस, ती गोष्ट झाली पाहिजे होती, असं करायला पाहिजे होतं, मग त्या गोष्टी आपल्या समोर येत जात राहतात, बरोबर. म्हणजेच काय, आपण सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने तिथे ट्रेन झालेलं असतं. हा येणार आहे, येणार आहे, होणार आहे, होणार आहे, होणार आहे करता करता त्याच पद्धतीने घटना आपल्यासोबत, ऍक्सिडेंट, मुलं आपण काय करतो, व्हिज्युअलाइज करतो. लहान मुलं खेळत असतात, व्हिज्युअलाइज काय केलं जातं? अरे थांब रे पडशील, अरे थांब रे पडशील, अरे थांब रे पडशील. म्हणजे व्हिज्युअलायझेशन काय चालू आहे की हा धावत तर आहे, आणि धावला की हा पळणार आहे, पळला की हा पडणार आहे. आणि सबकॉन्शियस माइंडला आपण त्या व्यक्तीच्या ट्रेनिंग काय दिलं? पडशील, 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 पडशील. लहान मुलं पडून जातात आणि मग आपण त्यांना फटके मारतो. अरे थांब रे पडशील, थांब रे पडशील. इथे एक तर तुम्ही ट्रेनिंग चुकीचं दिलं, व्हिज्युअलाइजही चुकीचं केलं, आणि घटनाही चुकीची घडली, बरोबर. ट्रेनिंगही चुकलं, व्हिज्युअलायझेशनही चुकलं, आणि अफर्मेशनही चुकलं, आणि मग घटनाही चुकीच्या घडत गेल्या. अशा पद्धतीने व्हिज्युअलायझेशन वर्क करत असतं. म्हणून मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना या मेथड्स खूप चांगल्या पद्धतीने अनुभवायच्या आहेत. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक सुंदर मेडिटेशन मी तुमच्यासाठी घेते. डोळे हलके बंद करायचे आणि कॅमेरा ऑन करा. सगळ्यांनी शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. मस्तपैकी आपण एक मेडिटेशन घेऊया. पाणी पिऊन बसायचं आहे. येस, डोळे हलके बंद करायचेत. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचंय. डोळे हलके बंद ठेवायचेत. मेडिटेशनच्या दरम्यान आपल्याला कुठलीही हालचाल करायची नाहीये. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्याला श्वासांवरती केंद्रित करायचंय. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. बघा, एक सुंदर गुलाबाचं फूल आपल्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करत आहोत आपण. एक सुंदर गुलाबाचं फूल. हे सुंदर गुलाबाचं फूल आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीनी, सर्वात पहिले लिहिलेल्या व्यक्तीनी, हे आपण व्हिज्युअलाइज करत आहोत. हे सुंदर गुलाबाचं फूल ज्याचा रंग आहे लाल.
हे आपल्या नजरेसमोर येत आहे. हे आपल्याला आवडत्या व्यक्तींनी दिलेलं गुलाबाचं फूल आहे, ज्याचा सुगंध आजूबाजूला दरवळत आहे, ज्याचा सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहे. आणि हा चेहरा समोर आणलं, डोळ्यासमोर आलेलं गुलाबाचं फूल, याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलेलं आहे. माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलेलं आहे. या गुलाबाच्या फुलामुळे माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलेलं आहे. या गुलाबाच्या फुलामुळे माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलेलं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. या सुंदर स्माइल मध्ये आपण हळुवारपणे डोळे ओपन करतो आहे. हळुवारपणे डोळे ओपन करतो आहे. हळुवारपणे डोळे ओपन करतो आहे. ओपन युअर आईज. येस विद्या मॅडम, काय अनुभव होता तुमचा? गुलाबाच्या फुलाचा वास आला. वास आला. हा. गुलाबाचं फूल दिसलं तुम्हाला? हो. दिसलं गुलाबाचं फूल. ओके. माझ्या मिस्टरांनी मला दिलं होतं. आठवलं, ताजी आठवणी ताज्या अच्छा. झाल्या नाही. हम्म. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान व्हिज्युअलाइज झालं. नम्रता मॅडम, मला पण वास आला फुलाचा. वास आला. हा, वास तुम्ही जेव्हा म्हटला ना की वास दरवळला आहे, तेव्हा वास आला त्या पाकळ्यांचा. पाकळ्यांचा वास आला. आणि हा. कुठल्या कलरचा रंग दिसला तुम्हाला? मला असं गुलाबी कलरचा दिसलेला. गुलाबी कलरचा दिसला. ओके, व्हेरी गुड, हो. व्हेरी गुड. म्हणजेच व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने करायचं हे समजलं तुम्हाला. अजून ऋषी सर, राजेंद्र सर, तुम्ही व्हिज्युअलाइज केलं का? दिसलं का प्रत्येकाला गुलाबाचं फूल? आणि आपल्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या का? नक्कीच झाल्या असतील. कळालं व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने करायचं. जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे, फॉर एक्झाम्पल मला 4 व्हीलर घ्यायची आहे. सेम फिलिंग ऋषी सरांसोबतही त्याच पद्धतीने घटना घडलेल्या आहेत. वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, चला. म्हणजेच तुम्हाला व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने करायचं हे नक्कीच समजलेलं आहे. मग मला अजून एक सांगायचं तात्पर्य असंच की प्रत्येकाला सक्सेस बाबतीत किंवा रिलेशनशिप बाबतीत बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात, बरेचशा गोष्टी असतात. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही. कुठेतरी आपला रस्ता चुकत असतो, कुठेतरी आपला काहीतरी गोष्टी चुकत राहतात. म्हणून मला व्हिज्युअलायझेशन म्हणजे मला माझ्या ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या फुलफिल होत नाही, माझ्या लाईफचा पर्पज फुलफिल होत नाही, त्या गोष्टी मला मिळत नसतात. मग ह्या मिळवायच्या असतील, फॉर एक्झाम्पल मला एखादी कार घ्यायची असेल, तर मी काय करणार आहे, माझे डोळे हलके बंद करणार आणि मला जो गाडीचा कलर घ्यायचा आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचा आहे की एखाद्याला कोणती सफारी सफारी घ्यायची असेल, ते सफारीचा कलर आपण व्हाईट कलर इमॅजिन करू. आणि त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, व्हिज्युअलायझेशन करताना त्या सफारी सोबत त्यांनी फोटो काढायला पाहिजे. काय काढायचा? सफारीची तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि सफारी सोबत फोटो काढून तुमच्या बेडरूम मध्ये म्हणा, तुम्ही जिथे बसत असाल, तुमच्या जिथे तुम्हाला दिसणार
जिथे तुम्हाला त्या गोष्टीसोबत तुम्ही कनेक्ट करणार, त्या फोटो सोबत तुम्हाला तो वारंवार दिसला पाहिजे, अशा पद्धतीने तो तुम्हाला फोटो लावायचा. काय करायचं आहे, आपल्या नजरेच्या समोर त्या सफारी सोबत आपल्याला फोटो काढून लावायचा आहे. ही एक व्हिज्युअलायझेशनची मेथड झाली. त्यानंतर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि ती गाडीचं आपल्याला व्हिज्युअलाइज, मेडिटेशन मध्ये आपण काय करणार, त्या व्हिज्युअलायझेशनच्या मेडिटेशन मध्ये तुम्ही डोळे हलके बंद करून त्या त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहे असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. ज्या पद्धतीने मी ऍक्टिव्हा गाडीचं सांगितलं तसं तुम्ही कारसाठी पण करू शकता, तसं तुम्ही हेल्दी रिलेशनशिपसाठी पण करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचं आणि तुमच्या भावाचं जमत नसेल, तुमचं आणि तुमच्या हजबंडचं जमत नसेल, तुमचं आणि तुमच्या वाईफचं जमत नसेल, तर डोळे हलके बंद करून आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे त्या व्यक्तीसोबत आपले संबंध प्रेमाचे, विश्वासाचे, आदराचे झालेले आहेत. आपण खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत बोलत आहोत, एकमेकांसोबत राहत आहोत, असं आपल्याला काय करायचं आहे, डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे. कळालं? व्हिज्युअलायझेशन करताना अजून एक मेथड आहे, ती म्हणजे विजन बोर्ड. विजन बोर्ड म्हणजेच काय, ज्या पद्धतीने मग दाखवते तुम्हाला विजन बोर्ड कशा पद्धतीने तयार करायचा. हा झाला विजन बोर्ड. याच्यामध्ये आपण व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी आयुष्यामध्ये पाहिजे त्या सगळ्या पिक्चरच्या स्वरूपात तिथे लिहायच्या, पिक्चरच्या स्वरूपात टाकायच्या. म्हणजे तुमचे पैशाचे काही तुम्हाला सेव्हिंग झाली पाहिजे, पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे, तर त्या विजन बोर्डवर तुम्ही काय करणार, पैशांच्या इमेजेस टाकणार. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं वेट मेंटेन करायचं असेल, चांगलं हेल्दी फूड खायचं असेल, सगळ्या हेल्दी गोष्टी घ्यायच्या असतील, तर तुम्ही काय करणार, तिथे स्वतःचा एक चांगला हॅपी हेल्दी फोटो लावणार आणि तिथे चांगला डाएटचा वगैरे फोटो लावणार की तुम्ही डाएट करता आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल किंवा अजून काही गोष्टी अचीव्ह करायचं असेल, तर तुम्ही ट्रॅव्हलचा फोटो लावायचा आहे. पासपोर्टचा तुम्ही तिथे फोटो लावू शकता. ज्या देशामध्ये जायचं आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये जायचं आहे, कुठलं शहर तुम्हाला बघायचं आहे, त्या शहराचा तुम्हाला तिथे काय करायचं आहे, फोटो लावायचा आहे. कुठली गाडी जर घ्यायची असेल तर त्या गाडीचा देखील तुम्हाला काय करायचं आहे, व्हिजन बोर्डवरती फोटो लावायचा आहे. कळतंय का व्हिजन बोर्ड काय असतो? एक आपल्याला व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. व्हिजन बोर्ड म्हणजेच काय, माझ्या आयुष्यामधले विजन्स, मला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, ते मी काय करणार, पिक्चरच्या स्वरूपामध्ये स्वतःला दाखवेल. स्वतःच्या माइंडला मी पिक्चरच्या स्वरूपामध्ये ट्रेनिंग देईल आणि हे पिक्चर्स मी एका येलो कलरच्या पेज, येलो कलरचं पेज म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल सेंचुरी पेपर येतो, आपण जो ज्याच्या क्राफ्ट पेपरपेक्षा जो जाड पेपर येतो, येलो कलरचा पेपर घ्यायचा आणि येलो कलरच्या पेपरवरती डिफरंट टाइप्स ऑफ इमेज तुम्ही तिथे चिपकायचे आहे. वेगवेगळ्या इमेज तुम्ही तिथे स्टिक करा. तिथे ते इमेज स्टिक केल्यानंतर आपल्याला तिथे काय करायचं आहे, रेड पेनचा वापर करायचा आहे. तुम्ही रेड मार्करचा वापर तिथे करायचा आहे. दिसताय सगळ्यांना विजन बोर्ड स्क्रीनवर? समजला विजन बोर्ड कशा पद्धतीने करायचा? मग आता विजन बोर्डवर टाकायचं काय, तुमचे हेल्थ रिलेटेड गोल, तुमचे वेल्थ रिलेटेड गोल, तुमच्या काही, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मार्फत काही डोनेशन व्हावं, तर त्या डोनेशनच्या काही गोष्टी तुम्ही तिथे टाका. तुम्हाला जॉबचं काही असेल तर जॉबच्या बाबतीत टाका की मला हा या सॅलरीचा जॉब लागलेला आहे, माझ्या मार्फत हे डोनेशन होते आहे, मी या गोष्टी अचीव्ह केले, मला मिळालेल्या आहे. मला त्या व्यक्तीसोबत, ज्यांच्यासोबत तुमचं अजिबात जमत नसेल फॅमिलीमध्ये, फॉर एक्झाम्पल माझं आणि माझ्या भावाचं जमत नाही, आपण तिथे काय करणार, मी आणि माझ्या भावाचं छान मोठी चांगली इमेज तिथे लावणार आणि हॅपी सिबलिंग्स म्हणजे हॅपी बहीण भाऊ, लहान भाऊ, आपण काय करतो, आपण तिथे छान एक सुंदर इमेज लावायची हॅपी फॅमिलीची. तुमचं जर फॅमिलीमध्ये सतत वादविवाद, कटकटी होत असतील तर तिथे तुम्ही फॅमिलीचा फोटो देखील लावू शकता. तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर तुम्ही एक तुमचा सुंदरसा फोटो काढा, हेल्दी फोटो काढा आणि व्हिज्युअलाइज करा की तुमचं आरोग्य उत्तमात उत्तम आहे, तुमचं वेट लॉस झालेलं आहे, ज्यांचं वेट गेन असेल त्यांचं वेट लॉस झालेलं आहे, ज्यांना वेट वाढवायचं असेल तर त्यांचं उत्तमरित्या वजन वाढलेलं आहे, असं आपल्याला विजन बोर्डवरती लिहायचं आहे. ज्यांना दुसऱ्या देशामध्ये ट्रॅव्हल करायचं असेल त्यांनी त्या देशाची इमेजेस शोधून तिथे लावायची आहे.
अशा पद्धतीने आपण विजन बोर्ड तयार करायचा आहे. जो विजन बोर्ड आपल्याला, जसं आपण लाईफमध्ये टाइम टेबल तयार करत असतो तशा पद्धतीने आपल्याला स्वतःसाठी माझे गोल अचीव करण्यासाठी मी विजन बोर्ड तयार करेल. समजलं? थँक्यू सर, थँक्यू सो मच. सगळ्यांनी हा विजन बोर्ड तयार करा. अफर्मेशन लिहायला सुरुवात करा. तुमच्या सगळ्या इच्छा हा दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, युनिव्हर्सच्या साह्याने नक्कीच पूर्ण व्हायला इथे मदत होत असते. काय बोलली मी? आपल्याला युनिव्हर्सच्या साह्याने, ब्रह्मांडाच्या ऊर्जांच्या साह्याने, दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने नक्की आपण जेव्हा विजन बोर्ड वरती टाकलेलं असतं की मला इथे जायचं आहे, ते ट्रॅव्हल होतं, त्या गोष्टी अचीव होतात. तुम्ही सुरुवात करायला मागे पडता. कळतंय? म्हणून सुरुवात करायची आहे. अर्धा वर्ष संपलेला आहे, मे महिना संपत आला आहे, अजून 6 महिने राहिले आहेत, तरी देखील तुम्ही विजन बोर्ड बनवायचा आहे. कळतंय? विजन बोर्ड बनवायला तुम्हाला जर शक्य नसेल तर, शक्य असेल तर तुम्ही चार्ट पेपर वरती बनवा. तुम्ही तो भिंतीवरती तुम्ही स्टिक करा, तुम्ही लावा तो भिंतीवरती. जसं तुम्ही एखादी फ्रेम लावता त्या पद्धतीने लावू शकता. त्याचं जर शक्य असेल तर तो तुम्हाला दक्षिण भिंतीवर लावा, पश्चिम भिंतीवर लावा, ज्याचं तोंड आपल्याला ठेवायचे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे. जर तुम्हाला शक्य नसेल विजन बोर्ड भिंतीवर लावणं, किंवा घर छोटा आहे, किंवा मला नाही शक्य, मला आवडत नाहीये घरात अशा पद्धतीने लावायचं, तर तुम्ही तुमच्या डायरीवरती पण विजन बोर्ड तयार करू शकता. तुमची जी डायरी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या इमेजेस कट करून तुम्ही तिथे अफर्मेशन लिहू शकता. हे अफर्मेशन आपल्याला रेड कलरच्या पेननी लिहायचे आहेत आणि तिथे छान तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने इमेज तिथे स्टिक करा. प्रॉब्लेम सॉल्व. दोन्ही मेथडनी तुम्ही जाऊ शकता. एक तर विजन बोर्ड तुम्ही भिंतीवरती लावा, एक तर तुम्ही डायरीवरती पण तयार केलेला चालेल. कळालं दुसरी मेथड काय आहे? नक्की? येस. मग तिसरी मेथड काय आहे? माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी तिसरी मेथड जी सांगितलेली आहे ती काय सांगितलेली आहे ते आपण बघूया. विजन बोर्ड तर मी बनवला आहे, त्यानंतर मी ज्या गोष्टी मला सांगितल्या आहे की डायरीमध्ये लिहायचे ते पण समजलाय. तिसरी मेथड जी आहे ती म्हणजे मेडिटेशन. काय आहे? मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय राखी मॅडम? मेडिटेशन कोणाला सांगता येईल मेडिटेशन म्हणजे काय? विद्या मॅडम, नम्रता मॅडम, विद्या मॅडम. ध्यान करणे. ध्यान करणे. ओके. अजून? प्रार्थना करणे एक प्रकारची. प्रार्थना करणे. ओके. श्वासावर लक्ष ठेवून ध्यान करणे. हा, श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान कर. हीच मेथड आपल्याला प्रत्येकाला माहितीये, बरोबर? आता आपल्याला जेव्हा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देतो आहे तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने ध्यान करायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या लाईफचा जो पर्पज आहे तो अचीव करण्यासाठी केलेली साधना किंवा त्या केलेल्या फोकसला आपण काय म्हणतो? मेडिटेशन म्हणतो. तुमचा लाईफचा फोकस, तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून प्रत्येक श्वासासोबत आपण तिथे लक्ष केंद्रित करतो आहे. ती केली जाणारी जी साधना म्हणता येईल, केली जाणारा फोकस म्हणता येईल, त्याला काय म्हणतो? मेडिटेशन म्हणतो. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं ध्यान, प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं हे ध्यान करणं, मेडिटेट होणं. टू मेडिटेट म्हणजे काय? टू फोकस. मेडिटेशन म्हणजे फक्त ध्यान करणं असा अर्थ होत नाही. मेडिटेट होणं म्हणजे फोकस होणं. मग फोकस कशावरती व्हायचा आहे? माझ्या डे टू डे लाईफ मधल्या प्रत्येक घटना ज्या मी करते, सकाळी उठल्यापासून मी ज्या रात्री झोपेपर्यंत प्रत्येक हालचाली मी इन्व्हॉल्व होऊन करणार, तिथे मी फोकस राहून प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे लक्ष केंद्रित करून मी त्या प्रत्येक घटनेकडे, फॉर एक्झाम्पल मी किचन मध्ये आहे तर मी किचन मध्ये काय करेल? मेडिटेशन करेल आणि मग मी माझा स्वयंपाक बनवेल. राईट?
मी जर अभ्यास करते आहे तर मी मेडिटेट होऊन, मी पूर्ण फोकस करून, लक्ष केंद्रित करून, एक तपश्चर्या सारखा मी माझ्या अभ्यासाकडे जो काही 1 तासाचा वेळ देते आहे तो मी अभ्यासाकडे व्यवस्थितरित्या देईल. पुढचा जो आहे मेडिटेशन, जे काही तुमचं इति कर्तव्य आहे, जे काही तुम्ही मुलांचा सांभाळ करता आहे तिथेही मेडिटेशन करायचं. तुम्ही जे काही जिथे आहात तिथे पूर्णतः लक्ष केंद्रित करून आपल्याला मेडिटेट होऊन पूर्णतः फोकस करून ती गोष्ट अचीव करणे म्हणजे मेडिटेशन. कळतंय? सबकॉन्शियस माइंड साठी मेडिटेशन म्हणजेच काय? टू फोकस, टू इन्व्हॉल्व, टू मेडिटेट. आणि मेडिटेट कशावर? द पर्पज ऑफ लाईफ. माझ्या लाईफचा काय पर्पज आहे त्याच्यावरती मी मेडिटेशन करणार आहे, त्याच्यावरती मी ध्यान केंद्रित करणार आहे. सतत सतत त्याच्या विचारात राहणं, सतत सतत त्याच विचारांना एनर्जी देणार ज्या गोष्टी मला पाहिजे आहेत. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. मी काय सांगितलं? सतत सतत त्याच गोष्टी आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, सतत सतत त्याच विचारांमध्ये आपल्याला जायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे. म्हणून मी पहिल्या दिवशीचा टास्क सांगितला होता की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातले नको ते विचार लिहून काढा, नको त्या गोष्टी पहिल्यांदा त्याची लिस्ट डाऊन करा. ज्या लोकांचा राग येतो आहे ती लोकांची लिस्ट करा आणि ते रोज रात्री जाळून टाका. हा पहिला टास्क सांगितला होता. दुसरा टास्क मी हा सांगितला होता की तुम्हाला पाहिजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. मग त्या गोष्टी लिहिताना मी ह्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळात लिहिणार आहे. त्या गोष्टी मला मिळालेल्या आहे. मला हे घर घेतलेलं आहे, मी ही गाडी घेतलेली आहे, मला हा जॉब लागलेला आहे, माझं आणि माझ्या बहिणीचं रिलेशन खूप चांगलं झालेलं आहे, माझं कुटुंबात आनंद आहे. जे काही तुम्हाला पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी काय करायचं? मी निरोगी आहे, मी दीर्घायुष्य आहे, जे तुम्हाला पाहिजे. मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला रोज लिहून काढायचं आहे. आणि ज्या पद्धतीने लिहून काढायचं आहे त्याच पद्धतीने मला ते ऐकायचं देखील आहे. बरोबर? डोळे हलके बंद करून व्हिज्युअलाइज पण करायचं आहे. तिथपर्यंत पोहोचायचं की मी याच पद्धतीने आनंदी राहते, याच पद्धतीने आजूबाजूचे लोकही पॉझिटिव्ह आहे, याच पद्धतीने माझ्या आयुष्यात सगळ्या घटना घडत आहेत ज्या गोष्टी मला पाहिजेत. कारण ज्या गोष्टीमध्ये आपली फोकस जाणार तिथे काय होणार? आपली संपूर्ण ऊर्जा जाते, संपूर्ण एनर्जी जाते आणि तीच गोष्ट काय होते? एक्सपांड आणि ग्रो होत असते. जिथे आपली एनर्जी जाणार त्या गोष्टीला ऊर्जा मिळणार, ती ऊर्जा मिळाल्यानंतर तिथे वाढ होणार आहे, दिवस दिवस वाढ होणार. आता फॉर एक्झाम्पल घरात वाद चालू आहे, आपला तिथे फोकस झाला, आपण तिथे इन्व्हॉल्व्ह झालो, तिथे आपली निगेटिव्हिटी, आपण निगेटिव्हली इन्व्हॉल्व्ह झालो, निगेटिव्हिटी गेली आणि मग घरातले वाद एकाने दोन, दोनाचे चार सगळेजण वाद वाढवत असतात. आणि आनंदी लोकांच्या सानिध्यात गेलो, आनंदी लोकांच्या सानिध्यात राहायला लागलो, तुम्हालाही आनंदी वाटायला लागतो. म्हणून म्हणतात ना, सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. हो की नाही? का म्हटलं गेलं आहे? त्यासाठीच म्हटलं आहे की जिथे जिथे तुमचा फोकस जाणार तिथे तिथे तुमची एनर्जी जाणार आणि जिथे एनर्जी जाणार तिथे ती गोष्ट काय होणार? एक्सपांड आणि ग्रो होणार. म्हणून जेव्हा आपण रेकी लेव्हल 1 शिकतो आहे तेव्हा सर्वात गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे माझी एनर्जी. सर्वात जास्त एनर्जीवरती फोकस केंद्रित करायचा आहे. मी काय करणार? माझ्या एनर्जीला कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करणार, माझी जी दिवसभराची ऊर्जा आहे मला पॉझिटिव्हिटी मध्ये कशा पद्धतीने नेता येईल यावरती आपल्याला काय करायचंय? लक्ष केंद्रित करायचंय. आणि मग तिथे येतो आहे माझं सबकॉन्शियस माइंड म्हणजे माझे विचार. जे दिवसभरातले जे माझ्या डोक्यामध्ये विचार येत आहे त्याला मी कशा पद्धतीने चेंज करू? तर मी त्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याच्या आज तुम्हाला 3 मेथड सांगितल्या. पहिली मेथड होती ती म्हणजे अफर्मेशन, दुसरी मेथड होती ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी मेथड होती ती म्हणजे मेडिटेशन. कळालं? प्रत्येकाला कळाल्या 3 मेथड? येस टाईप येस इन द चॅट बॉक्स. ज्यांना कळाल्या नसतील त्यांनी मला विचारायचे आहेत. विद्या मॅडम, ऋषी सर, येस ऋषी सरांना कळाल्या. शुभांगी मॅडम,
कोणाला इथे काही प्रश्न आहेत का? आजचा जो टॉपिक तुम्हाला डिस्कस केला मी, तो टॉपिक तुम्हाला समजून सांगितला, तो तुम्हाला समजला आहे का? त्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नाही समजलं, बरं मी पुन्हा एकदा सांगते, ठीक आहे? पुन्हा एकदा सेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन लक्ष केंद्रित करायचं आहे. आजची रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. आपलं सारथी फॉर लाईफ या नावाने युट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपले डेलीचे रेकॉर्डिंग्स तिथे अपलोड केले जातात. त्याबद्दल आपण आता पुन्हा थोडक्यात सबकॉन्शियस माइंड समजून सांगते. बघा, आपल्या माइंडचे 3 टाइप्स असतात: कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ओके, आणि अनकॉन्शियस माइंड. ठीक आहे. सबकॉन्शियस माइंड काय करतो? जे आता मी इथे बसलेले फॉर एक्झाम्पल अभ्यास करते आहे किंवा तुम्हाला शिकवत आहे, तुम्हाला समजून सांगत आहे, पण सबकॉन्शियस माइंड मध्ये काय, म्हणजे मी इथे बोलताना देखील माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये काहीतरी विचार सुरू असतात. फॉर एक्झाम्पल, माझी मुलगी शाळेतून आली का, ती जेवली का, किंवा मुलगा आला का, त्याला कुठे जायचं आहे, किंवा मला कुठे ही मीटिंग झाल्यानंतर माझं पुढचं काउन्सिलिंग कोणतं राहणार आहे, पुढे मला काय सेशन आहे, माझं कन्सल्टेशन कशाचं आहे, हे माझ्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे कुठेतरी मनामध्ये असे विचार चालू असतात का, की तुमचं लक्ष एका कामावर आहे आणि दुसऱ्या कामाचे विचार तुमच्या डोक्यात आहे, किंवा तुम्ही बोलत आहात एखाद्याशी, तेव्हा आपल्या आजूबाजूला काय होतात, अजून विचार सुरू राहतात. रात्री भाजी काय करायची, स्वयंपाक काय करायचा, हे काय करायचं, हे आपल्याला विचार कुठे असतात, माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. बरोबर असतात की नाही? येस. मग हा विचारांवरती मला ताबा कसा मिळवता येईल? कारण हे जर विचार मला रात्री झोपू देत नाही, जेव्हा मी झोपते असंख्य विचार, दिवसभरातून असंख्य असंख्य विचार आपण करत असतो. मग असंख्य विचार माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या पूर्ण बॉडीमध्ये जे फैललेले आहेत, हो फैलतात. आपले विचार जे असतात ना, ते संपूर्ण शरीराचा ताबा घेतात आणि मला तिथे निगेटिव्ह करत असतं. म्हणून मला काय करायचं आहे, माझ्या विचारांना ताब्यात घेण्यापेक्षा माझ्या माइंडलाच ताब्यात घ्यायचंय, त्याला ट्रेनिंग द्यायचंय. मग त्याला ट्रेनिंग कशा पद्धतीने देऊ शकतो? हा जो सबकॉन्शियस माइंड, हा माझ्या शरीराचा जर राजा असेल, याच्या मार्फत मी माझ्या आयुष्याचा आनंद मिळवू शकत असेल, मला ज्या गोष्टी पाहिजे असतील त्या मिळवू शकत असेल, आणि मग याला जर ट्रेनिंग देण्याची जर मला मेथड माहिती पडली तर किती सुंदर होईल. मग ती मेथड कोणती कोणती आहे? ती म्हणजे अफर्मेशनच्या साह्याने, व्हिज्युअलायझेशनच्या साह्याने आणि मेडिटेशनच्या साह्याने. या 3 मेथडच्या साह्याने आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊ शकतो. मग आपल्याला करायचं काय, मी ते सांगितलं. अफर्मेशन आपल्याला दररोज लिहायचे आहे. अफर्मेशन लिहिताना प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ अशामध्ये आपले अफर्मेशन लिहिल्या गेले पाहिजे. व्हिज्युअलायझेशन साठी मी सांगितलं की तुम्हाला विजन बोर्डचा मदत घ्यायची आहे. विजन बोर्डच्या साह्याने त्या पिक्चरच्या स्वरूपात आपल्याला तिथे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे अशा पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि मेडिटेशनच्या साह्याने आपण ती गोष्ट घेतलेली आहे, आपल्याला तो जॉब लागला आहे, डोळे बंद करून आपल्याला सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या की त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ब्रह्मांडाने मला त्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत. हे मला कुठे करायचंय? मेडिटेशनच्या साह्याने करायचं आहे. मग जेणेकरून अफर्मेशनच्या माध्यमातून माझे जे नकारात्मक विचार आहे, दिवसभरात जो सर्कल चाललेला आहे नकारात्मक विचारांचा, म्हणून मला रात्री झोपताना असंख्य नकारात्मक विचार आठवतात. बरोबर, सतत सतत निगेटिव्हिटी आजूबाजूला राहते आणि झोपताना पण काय होते, निगेटिव्हिटी आहे. म्हणून मी लक्ष कशावर केंद्रित करणार आहे? माझ्या सकारात्मक ऊर्जेवरती, सकारात्मक विचारांवरती लक्ष केंद्रित करायचं. आणि हे सकारात्मक विचार मी कसे लिहिणार आहे? माझ्या डायरीमध्ये लिहायचे. सकाळी लिहायचे आहे, तुम्ही संध्याकाळी पण लिहू शकता, किंवा तुम्ही रेकॉर्ड करायचे, तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा. सकाळी ऐका, दुपारी ऐका, रात्री झोपताना तुम्हाला हे सकारात्मक विचार ऐकायचे आहेत. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला रात्री देखील झोपायचं आहे. मग तुमचं तिथे कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग भेटत जाईल आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला रोज रोज याच गोष्टी करायच्या. कळतं हे? नक्की आता कळालं शुभांगी मॅडम काय करावं लागणार? व्हेरी गुड. आता या 3 मेथड मी आज समजून सांगितल्या. उद्या आपल्या जे निगेटिव्ह थॉट्स आतापर्यंतचे आहे, निगेटिव्ह माइंडसेट असेल आपला,
कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी आजपर्यंत तुमच्या घडलेल्या घटना असतील तुमच्या आयुष्यातल्या, किंवा आजूबाजूचे निगेटिव्ह लोक, त्यांना आपण उद्या आयुष्यातून आपल्याला त्यांच्या ज्या निगेटिव्ह घटना, निगेटिव्ह विचार आहे ना, त्यांना आपण रिमूव्ह करणार. त्यासाठी मी उद्याच्या सेशनमध्ये सगळ्यांसाठी एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे. त्याला आपण पास्ट लाईफ मेडिटेशन म्हणतो. सगळ्यांचं त्या सेशनमध्ये स्वागत आहे. हे 10 दिवसांचं सेशन प्रत्येकासाठी फ्री ऑफ चार्ज आहे. यात कुठलेही तुमच्यासाठी चार्जेस घेतलेले जाणार नाही. तरीही आपलं सारथी फॉर लाईफ हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच सेशनला ऍक्च्युली प्रेझेंट राहा, जेणेकरून या ऊर्जांना समजून घेताना आणखी सुंदर पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल तुम्ही अनुभवणार आहेत. येस, आज इथे थांबतो आहे. आपण मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.